जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 6वा, देवशोधन नाम, समास 10वा, अनुर्वाच्य नाम। श्रीराम समर्थ। समाधान पुस्तकाही म्हणती बोलीचे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे। दशक दाखवला तो 6वा, देवशोधन। त्यामध्ये समर्थ आणि समाज दाखवला तो 10वा, अनुर्वाच्य नाम। सद्गुरु बोलले, ज्याचा 10वा ना त्यांनीच करावा 10वा। आता हा 10वा कशा करता करावा? आता धावणे म्हणजे पळणे, आणि धावा करणे, देवाचा धावा करणे, असे प्रकार वेगळे वेगळे आहेत। आणि ज्याचा 10वा, सद्गुरु बोलले, मग 10वा कोणाचा? ज्याला जन्म झाला आहे, आणि जो जो मनुष्य जन्मामध्ये जन्मला त्याचा बोलले 10वा। कुत्र्या मांजरात बोलले 83,99,999 योनीमध्ये 10वा हा हिशोब नाही। ते नुसते धावते ठेवलेत, पण त्यांना 10वा नाही, त्यांना 12वा नाही, त्यांना 13वा नाही। मग हा सगळा विधी कोणाला? मग सद्गुरु बोलले, ज्याचा 10वा ना त्यांनीच करायचा 10वा। मग त्यांनी 10वा कुठे केला पाहिजे? जिथं जिथं अनुर्वाच्य। अनुर्वाच्य म्हणजे काय? तर बोलले, अनुर्वाच्य म्हणजे काय? तर बोलले, या वाचेन परापचती, मध्यमा आणि वैखरी, या चारी वाचेतून सद्गुरु बोलले त्याचं वर्णन करू शकत नाही, त्याला म्हणतात अनुर्वाच्य। आणि त्याच्यामध्ये समर्थांनी लिहिलं की समाधान पुस्तकाही म्हणती बोली जायचे नाही। समाधान विचारलं तर बोलता पण येत नाही, म्हणून सद्गुरु बोलले त्याचं समाधानाचं नाव आहे अनुर्वाच्य समाधान। जे या वैखरीने, ज्या वाचेनं वर्णन करू शकत नाही त्याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान। पण सद्गुरु बोलले ना, अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलले, पण ते बोलता पण येत नाही। मग सद्गुरु बोलले, समर्थाने लिहून ठेवलं, समाधान पुस्तकाही। आता समाधानाचे प्रकार बरेच आहेत, समाधान प्रकार बरेच आहेत। त्याच्यामध्ये विषयामधून पण माणसाकडे समाधान येते, काही खाल्ल्यानंतर सुद्धा त्याला समाधान येतंय। सद्गुरु बोलले, वैराग्याच्या माध्यमातून माणसाकडे समाधान येतंय। बोलतो आता एवढं झालं ना, भरपूर झालं, आता बस, आता काही नको। म्हणजे काय? सद्गुरु बोलले, आता हे केलं तरी पुन्हा पुन्हा लागे। ही समाधानाची जो भाग आहे, तो सारखा सारखा पुन्हा पुन्हा तो करावा असं वाटतो। सद्गुरु बोलले, समाधानाचे प्रकार बरेच आहेत। खायचं समाधान, प्यायचं समाधान, लिहायचं समाधान, मैथून समाधान। माणसाकडं त्यावेळी वाटतं, बाबा मस्त, आता मला समाधान झालं असं बोलतो बघा। पण सद्गुरु बोलले, समर्थाला दाखवायचे ते कुठलं समाधान? समर्थाला, तुम्हाला, आम्हाला जे दाखवायचे समाधान कुठलं? हे समाधान म्हणजे त्या वाचेनं त्याचं वर्णन करू शकत नाही बघा। सद्गुरु बोलले, म्हणून बोलले ना, समाधान पुस्तकाही म्हणती बोली जैसे नाही, परी ते कैसे आहे सर्वही निरोपावे। आता निरोपावे म्हटलं म्हणजे निरूपण आलं बघा। आणि हा विषय तर धीटपाटाचा ठेवलेलाच नाही धीट नाही पाठ, स्वभावीची जे बोलत ते बोलले ब्रह्मनिरूपण, सहज बोलता विवेक प्रकट होई बघा। मग समर्थाने लिहून ठेवलं ना, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले, बहुधा आधी आत्मनिरूपण बोलले निरोपिले। मग हे अध्यात्म निरूपण करणारा आहे कोण? सद्गुरु बोलले, या आधी आत्मनिरूपण करणारा कोण आहे? तो कुठे आहे? तो बाहेर आहे का आत आहे?
म्हणून कळावया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर तयास पाहता. मग पाहता का? मग त्याला कुठल्या माध्यमातून पाहता येईल? मग तयास पाहता विकार सुद्धा काय होती? तर बोले निर्विकार होती. मग विकारानं सुद्धा निर्विकार स्थिती प्राप्त करून द्यायची, म्हणजे बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. हा म्हणून म्हणे ना, तरी ते कैसे आहे सर्व ही मज निरोपावे. बघा पुढे लिहिलं, समर्थांनी पुढची ओळी लिहिली, गुळ कुणी खाल्ला? तर बोलले मुक्याने. आता बघा, खाल्ला तो पण मुक्यानं. बघा, मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगावयाला, याचा अभिप्राव मजला, निरोपण कीजे, पुन्हा निरोपण कीजे. बघा, म्हणजे सगळं सांगण्यासाठी कोण पाहिजे? कारण का निरूपण करण्याचा अधिकार एका समर्थाचा, एका सद्गुरूचा. कारण सद्गुरू बोलले, सहज बोलता काम आहे. म्हणून सद्गुरू बोलले, गुळ खाल्ला कोणी? तर मुक्याने. आता माणूस मुका आहे कुठं नेमका? सद्गुरू बोलले माणूस नेमका परमार्थालाच मुका आहे. बाकीच्या ठिकाणी त्याला खूप सुचतोय, खूप बोलतोय, पण परमार्थाला तो मुका आहे. सद्गुरू ज्यार्थी मुका आहे ना, त्यार्थी बाहेरा पण असला पाहिजे. कारण पहिलं श्रवण नंतर कीर्तन. ऐकलंच नाही तर बोलेल काय? म्हणून सद्गुरू बोलले, आपण एखादा बोलतो ना, हा मुका आहे. सद्गुरू बोलले तो मुका नाही, पहिला तो बाहेर आहे. मग माणूस बाहेर आहे कुठं? सत्कर्माला बाहेर आहे, सदाचरणाला बाहेर आहे, चांगला ऐकायला तो बाहेर आहे, अवगुणाचं ऐकायला उपजत गुण शरीरी. बघा, सहज शिवाय माणूस सहज येतो, पण सद्गुरू सहज करतोय का तुम्हाला वाटतंय? कधीतरी ऐकलेली अशी ऑटोमॅटिक बाहेर येते. म्हणजे काय? सद्गुरू बोलले उपजत गुण शरीरी. शिव्या शिकवायची कुठे शाळा नाही, ते सहज शिकतोय. पण सद्गुण, सत्कर्म, सदाचार, सद्वासना, सद्भावना, सद्विवेक बुद्धी ही सगळी शिकवावी लागते. इथं गुळच खाल्लाय मुख्यानं, कसा सांगेल तो? गोडी सांगायची म्हणजे काय करावं लागेल त्याला? गुळ खाल्ला मुख्यानं. सद्गुरू बोलले, तुम्ही आम्ही परमार्थाला यायच्या अगोदर मुकेच होतो. बरंच श्रवण डोक्यावरून गेलं तरी पण मुकेच होतो. मानत द्यावे मुळाकडे. आणि गोडी काळाला गुळच देऊन टाकला सद्गुरूने. काय केलं? बोलले, आता मुका बिका बाजूला जाऊ दे, हा गुळ घे आणि गुळाची चव तू स्वानुभव घे. काय घे? म्हणून सद्गुरू बोलतात, सद्गुरू देतात तो अनुभव, स्वानुभव, आणि लोक देतात तो अनुभव. बघा, आता गुळ खाल्लाय मुक्यानं, सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले, जो मुका आहे ना, तो नक्कीच बाहेर असला पाहिजे. कारण ऐकलंच नाही काय तर बोलेल काय? म्हणून पहिलं श्रवण नंतर कीर्तन. सद्गुरू बोलले, गुळ कधी खाल्ला? तर बोलले मुक्याने गुळ खादला. गोडी नाही सांगायला. आता मुका कसं सांगेल हो गोडी? आयुष्यात कधी परमार्थच केला नाही तो. तुम्हाला मला वाटतंय का तो असा परमार्थाला एकदम खुलून सगळ्या गोष्टी सांगेल? तो काय म्हणतो माहितीये का? कळलं काय नाही, पण ऐकायला बरं वाटतंय. काय बोलला? म्हणजे मुका आहे माणूस कुठं? बाहेर आहे कुठं? सद्गुरू बोलले, कळलं काय नाही, तुम्ही आम्ही पण तेच हो. पहिले तुम्ही आम्ही तेच केलं. ज्यावेळेस पहिल्या श्रवणाला गेलो ना, त्यावेळेस लोकांनी आपल्याला विचारलं, जवळच्या लोकांनी विचारलं, कसं वाटतंय, काय कळलं का? तर बोलला, कळत काय नाही, पण ऐकायला बरं वाटतंय. आणि ऐकायला बरं वाटतंय म्हणून आला, कारण सद्गुरूले मुख्याने गुळ खाल्ला. गोडी नाही सांगायला, याचा अभिप्राव मजला. अभिप्राव पण लोक विचारतात, तो अभिप्राव तुमचा काय अभिप्राव आहे या गोष्टीवरती? अरे सद्गुरू बोलले, माणसाला 84 लक्ष योनीला पोचवायला घेतलाय, त्याचा अभिप्राव काय असणार आहे? नाही दाखवल कोण? तर सद्गुरू पाहिजे. बोलले, अभिप्राव काय? जन्माला आलायस कुठं? उतरलायस कुठं? करून काय घ्यायचंय? कुठलं ऋण घेऊन आलायस?
हे जोपर्यंत दाखवत नाही तर अभिप्राय काय, माणूस लगेच माईक दिसला की सुटतोय लगेच अभिप्राय द्यायला. माणसाला अभिप्राय द्यायला खूप आवडतो बघा. पण सद्गुरूने मुख्याने गुळ खाल्ला. आता गुळ म्हणजे गोडी. सद्गुरूंनी काय केलं तर गोडी कळ्या गुळ दिला. काय केला? संत तुकारामांकडे एक बाई त्या मुलाला घेऊन आली आणि काय केलं माहितीये का? संत तुकारामांना ती बाई बोलली, हा माझा मुलगा खूप गुळ खातो बोलतो, त्याला काय असं काहीतरी सांगा की ज्या माध्यमातून हा गुळ खायचं सोडेल. संत तुकाराम बोलले, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, पुढच्या आठवड्यामध्ये या. झालं. 8 दिवस झाले. पुन्हा ती बाई त्या मुलाला घेऊन संत तुकारामांकडे आली. परत संत तुकारामांनी तिला सांगितलं, ठीक आहे, आता काय करा, पुढच्या आठवड्यामध्ये या. पण चालेल. पुढच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी आली त्यावेळी संत तुकारामांनी त्या मुलाला एकच गोष्ट सांगितली, बाळा, गुळ खाणं वाईट असतं, गुळांनी पोटात जंत होतात, हे होतं ते होतं, बरंच काही सांगितलं. तेव्हा ती बाई संत तुकारामांना बोलली, तुम्ही एवढंच सांगायला बोलते 15 दिवस लावले. तुम्ही एवढं फक्त बाळा गुळ खाऊ नये हे सांगायला, तुम्ही खाऊ नको म्हणून सांगायला तुम्ही 15 दिवस लावले, पहिल्याच याच्यामध्ये का नाही सांगितलं? सद्गुरू बोलले, अरे बाबा, सद्गुरू बोलले, पहिल्या ज्याच्या सांगितलं असतं, पण आधी केलं. संत परंपरेने काय केलं? आधी केलं मग सांगितलं. दुसऱ्याला उपदेश द्यायचा, सद्गुरू बोलले, दुसऱ्याला उपदेश द्यायचा, त्याला सांगायचं म्हणजे अगोदर आपण नीट असलं पाहिजे ना. संत तुकारामांनी काय केलं? तिला पुढच्या आठवड्यात घेऊन ये. तर संत तुकारामांनी काय केलं तर स्वतः गुळ सोडला, पण ती गुळाची वासना सुटतच नाही. 8 दिवस झाले तरी ती वासना पुन्हा पुन्हा येते. शेवटी संत तुकाराम पुन्हा तिला सांगितलं, पुन्हा 8 दिवसांनी या, म्हणजे 15 दिवस घेतले. आणि ज्यावेळी गुळ खाण्याचं बंद झाले, संत तुकाराम स्वतः गुळ बंद केला पहिला, तेव्हा त्याला उपदेश दिला. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण, अशी अवस्था आज माणसाची झाली. आणि सद्गुरू बोलले, मुक्याने गुळ खाल्ला आणि गोडीने सांगायला, याचा अभिप्राय मजला निरूपण कीजे. बघा, पण निरूपण करणारा आलेला आहे. जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथे जाऊन बस. त्या स्वर्गीच्या अमर इच्छिताती मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, आणि चाललंय ना गुळ वाटायचं काम. एक एक खडा आमच्या पण हातावर मिळावा. बघ, आता गुळ कळला पाहिजे. सद्गुरू काय करतात? गोडी कळायला गुळच देऊन टाकतात. बघा, असा गुळ दिला ना की मुंगळा त्या गुळाला चिटकला. बघा, आता मुंगळा कळला पाहिजे. मुंगळा जर नाही कळला ना तर तो दृश्यामधल्या गुळाला लागलेला मुंगळा बघेल. सद्गुरू बोलले, असा गुळ दिला की त्या गुळाला मुंगळा चिटकला आणि मुंगळा बोलला की आता जन्मपासून मृत्यूपर्यंत हे कार्य. बघा, म्हणून याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलले, पण बोलता येत नाही. कारण काय? या वाचेनं ज्या गोष्टीचं वर्णन करू शकत नाही, म्हणून गोडी कळायला गुळच देऊन टाकला. अनुभवास ये प्रत्यक्ष आता, आहे तरी परम सुगम, परी जनासी झाला दुर्गम, का बाबा जयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. मग माणसाचं वर्म कुठं चुकलंय? तर सत्समागमाकडे चुकले. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, ठाईची बैसोनी करा एकचित्त, आवडीने सवडीने नाही, आवडीने अनंत आळवावा, आवडीने भावी हरिनाम घेसी,
बाबा तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तू चिंता करू नको, चिंतन कर. चिंता करणार विश्वात चिंता वाहतो विश्वाची. बघा, विश्वाची चिंता व्हायणारा भेटलेला आहे. तू कशाला, तू चिंतन कर. कारण चिंता ही सजीवाला जाळते आणि चित्ता ही निर्जीवाला जाळते. म्हणून चिंता नको, चित्ता नको, आता चिंतन कर. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, मुक्याने गुळ खाल्ला, मुक्याने गुळ खाल्ला. गोडी नाही सांगायला, गोडी सांगता येत नाही. आणि याचा अभिप्राय मजला निरूपण कीजे. पुढे म्हणलं, अनुभवही पुसो जाता, म्हणती नाही की सांगता. कोणापाशी पुसो आता समाधान. आणि समाधान विचारण्यासाठी तुम्ही आम्ही खूप खूप फिरलो. या समाधानासाठी तुम्ही आम्ही कुठं गेलो, कुठं कुठं गेलो. आता कुणापाशी पुसो, कुणाला विचारू समाधान. म्हणून बोलले ना, समाधान ते सज्जनाचा योग आला तरच समाधान. नाही तर जैसा आया वैसा गया, जन्माला हेला आणि हेला वाहत वाहतची गेला. बघा, जित्या सार्थक पाहिजे ना, जित्या सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. बाबा मुली धान्यच नाही पेरले तो बोले उगवेल कैसे. सद्गुरू बोलले, तुमचा आमचा पैसा अडका जाऊन येतो तो अनुभव. सद्गुरू नेहमी सांगतात, अनुभवासी ये प्रत्यक्ष आता, आहे तरी परम सुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत समागमाकडे. आहे तरी परम सुगम, म्हणून अनुभवासी ये. कुठं ये, जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं ये. बघा, आणि आपलं धुणं धुवून घे. बघा, पण आपलं गाठोडं आपल्या बरोबर पाहिजे ना. काय काय धुवायचंय ते आपल्या गाठोड्यामध्ये पाहिजे ना. म्हणून सद्गुरू बोलले, अनुभवी पुसो जाता. आता पुसो जाता बरोबर आहे, पण कुठं पुसायचं, विचारायचं कुठं. तर विचारलं तर मिळेल ना. मागा म्हणजे मिळेल. मागितलं तर मिळतं ना. आई सुद्धा बाळाला दूध रडल्याशिवाय देत नाही. आई सुद्धा दूध बाळाला रडल्याशिवाय देत नाही. मग सद्गुरू बोलले, मागितल्याशिवाय मिळेल का. त्याला सगळं माहितीये रे, तो विश्वाच्या मणीची जाणीती. पण तो बोलतो, तू मागतच नाहीस तर मी तरी काय करू. निवेदनाची पूर्तता व्हायची म्हणजे निवेदन दिलं पाहिजे ना. सद्गुरू बोलले, मग निवेदन कळलं पाहिजे हो, कागदावरचं नाही, आत्मनिवेदन. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, अनुभवही पुसू जाता. आता माणसाला अनुभव आहे तो द्वैतामधला सर्व. तो बोलतो ना, मी अरे आमका धंदा नको करू, मी खूप धंदे केले. आणि अनुभव म्हणजे काय, पैसा अडका, सगळा वेळ वाया जाऊन, शारीरिक श्रम करून सगळं जाऊन जो येतो, सगळं जाऊन येतो तो अनुभव. सद्गुरू बोलले, सद्गुरू काय करतात, स्वानुभव देतात. बघा, इतिहास कशा करता लिहिला तर पुढच्याला ठेस मागचा शाणा. पण तुम्हाला वाटतंय का मागचा शाणा होतोय. तो बोलतो मी करूनच बघीन. बघा, तो बोलतो मी करूनच बघीन. सद्गुरू बोलले. आणि शेवटी नंतर काय बोलतो माहितीये का, तुम्ही सांगता ते बरोबर होतं, पण मी ऐकायला पाहिजे होतं. मग तो अनुभव घ्यायला गेला ना. सद्गुरू बोलले, ज्याच्याकडे स्वानुभव आहे त्याच्याकडे जा ना, तो भेटलाय ना तुला, त्याला विचार ना. अनुभवी पुसू जाता, म्हणती नाही की सांगता, कोणापाशी पुसू आता समाधान. म्हणून याला म्हणतात समर्थामध्ये समर्थ योग हा. जनाशी झाला दुर्गम, का जायचे चुकले वर्म सत समागमाकडे. आहे तरी परम सुगम, काय सांडायला लागत नाही, काय मांडायला लागत नाही. आमची प्रतिज्ञा ऐशी, काही न मागावे शिष्याशी, फक्त आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. आम्हाला काय नको, फक्त एकच नाद द्या. जिथं राहता तिथं श्रवणाला बसा. कारण श्रवणेकडे सर्व काही. बहुनदीच्या प्रवाही तरुण पाव श्रवणे. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, कोणापाशी पुसो आता समाधान. बघा, जे ते अगम्य सांगते, नये माझे प्रचिती, विचारे बैसले माझे चित्ती,
ऐसे करावे, विचार बैसे माझी चित्ती ऐसे करावे. हा, पण सद्गुरू नेहमी सांगतात, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे. म्हणून जे ते अगम्य सांगत. म्हणजे काय, देव असा नाही भेटायचा, देव असा असतो, देव तसा असतो. अगम्य म्हणजे काय, माणसाच्या पलीकडचं, म्हणजे माणसाला ते अनकलनीय आहे असं ते सांगतात. तुमच्या आमची पामराची देवाची भेट होणार नाही बोलतात, असं अगम्य सांगते. हा, सद्गुरू बोले नाही माझी प्रचिती. हा, आणि सद्गुरू देतात तो काय करतात तर बोलतो प्रचितीचा परमार्थ. सद्गुरू नेहमी म्हणतात, प्रचिती विन निरूपणी बैसोची नाही. तुला जर प्रचिती नसेल ना तर श्रवणाला बसायची गरज नाही. आमचे दरवाजे नेहमी उघडे असतात. हा, आला तरी सुखाणी या, गेला तरी सुखाणी जा. बघा, अवघे सुखी असावी ऐशी वासना. बघा, पण सद्गुरू बोलले, विचार बैसे माझी चित्ती ऐसे करावे. बघा, हा, तर चित्तातील काम क्रोधाची मनांचा नाश करायचा म्हणजे विचार बैसे माझे चित्ती. मग कुठला विचार बसला पाहिजे, सद्गुरू विचार. हा, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. बघा, विचार बैसे माझी चित्ती ऐसे करावे. करणारा आलाय ना, आहे तरी देहदारी, काहीच नाही अंतरी तयाच पाहता, वरी वरी कळेल कसे. म्हणून कळावया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर तयास पाहता. मग पाहता का, मग विकार सुद्धा काय होती, निर्विकार होती. बघा, म्हणून म्हणलेला जे ते अगम्य सांगते. म्हणजे काय, देवाची भेट तुम्हाला पामराला भेटणार नाही, अगम्य सांगते. नाही माझी प्रचिती, सद्गुरू बोलले, हे माझ्या काय याच्यामध्ये बसत नाही, मला प्रचितीचा परमार्थ पाहिजे. सद्गुरू बोलले, मग तुम्ही आम्ही जो करतोय तो प्रचितीचा परमार्थ आहे. बघा, जिथं परांची चित होते म्हणजे काय, तर पर म्हणजे विषय आणि पर म्हणजे विषय, आणि जिथं पर विषय, जिथं चारी मुंड्या चित होतात, असा हा प्रचितीचा परमार्थ. म्हणून सद्गुरू पण बोलतात, प्रचिती विन निरूपणी बैसोची नये. विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे. ऐसे श्रोतयाचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर. निरूपे जेल तत्पर होऊन ऐका, जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवाची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ. बघा, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केळ, जाणं संतोषाचे मूळ ते संत. संत समाधीचे मंदिर, संत साहित्य मुक्तीचे भांडार. मोक्षश्री अलंकृत बोलले, काय बोलले, मोक्षश्री अलंकृत. मग असं स्थळ कुठलंय, ऐसे संत श्रीमंत, असं एक समाधानाचं ठिकाणे. ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात, काय बोलले, नृपती केले. बघा, जीव दरिद्रीच ना, पण असंख्यात नृपती केले. राजासारखं याचं, राजासारखं बसायचं, नाही पटलं बिंदास झोपायचं. काय टेन्शन आहे का. हा, टेन्शन फ्री करणारा परमार्थ, टेन्शन मधून माणसाला फ्री करणारा परमार्थ. काय सांडावं लागलं नाही, नको हार, नको तुरा, नको नारळ, नको देणगी. हा, गुरु बोलले, माझं एकच स्थळ आहे, ज्या स्थळी हे म्हणत आहे माझे, ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही. बघा, ज्या ठिकाणी म्हणत आहे माझे, त्या ठिकाणी सद्गुरू पाय तुझे दोन्ही. बघा, मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही. हा, असं एकच स्थळ, जिथं जिथं आज्ञेचं कार्य चाललंय, की तो अनुभवाची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलवून दाऊ. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, जे समाधानाचे स्थळ, जे की तो अनुभवाची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ. म्हणून सद्गुरू बोलले, संत हे आनंदाचे स्थळ आहे. कुठलं स्थळ, कुठलं पाहिजे तर आनंदाचं स्थळ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना बोलले संतोषाचे मूळ, ते हे संत. सद्गुरू बोलले, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. संत बोले धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. बघा, संत समाधीचे मंदिर,
संत विवेकाचे बोले भांडार, ना तरी बोले जे माहेर साईच्या मुक्तीचं. बघा, म्हणून मोक्षश्रेय तैसे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात बोले नृपती केले. बघा, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात स्थळ कुठलं भेटलं पाहिजे, कुठलं स्थळ पाहिजे, जे समाधानाचे स्थळ. मग समाधानाचं स्थळ या मृत्यूलोकामध्ये आहे कुठलं? जिथं जिथं आज्ञेनं श्रवण चालू आहे तिथं तिथं हे समाधानाचं स्थळ आहे. जे स्वर्गीचे अमर जिताती मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा, की तो अनुभवाची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलून जाऊ. बघा, जे बोलास कळेना आणि बोलल्याविलेही कळेना, जयाशी कल्पिता कल्पना हिंपोटी होय. बघा, जयाशी कल्पिता कल्पना, म्हणून मना कल्पिता कल्पना, मना कल्पिता कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्व ताराम भेटी. हा, मना कल्पना कल्पिता कल्पिता कल्पकोटी. बघा, सद्गुरू बोले कल्पनेतून भगवंताची भेट होणार नाही हो. बघा, हा, सद्गुरू बोलले जे बोलासा कळेना, बोलल्याशिवाय सुद्धा कळेना, कळेना. जयाशी कल्पिता कल्पना हिंपोटी होय ते जाणावे परब्रह्म. हा, बोलले ना जे जे ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे परम गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. बघा, ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. म्हणून सद्गुरू बोलले ना परब्रह्म ते मी पणी आकळेना. सद्गुरू बोलले परब्रह्म, म्हणून बोलले ना जे वेदांचे परमगुह्य. बघा, म्हणून बोलले वेदांनाही नाही कळला अंतपारजाचा, कानडा राधा पंढरीचा. म्हणून बोलले ना जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ संत संगे करुणी. सद्गुरू बोलले वस्तू प्रकटचे असे, पाहता कोणाशीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. जेथे बोलले परीक्षावंत ठकले, ना तरी बोलले डोळसचे अंध झाले, पाहत असताच चुकले निज वस्तूसी. जे दीपाचे दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजनी वशेना सृष्टी पुढे. बोले 16 कळी पूर्ण शशी, परी तो दाखविना वस्तूसी. तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखविना. जया सूर्याचेनी प्रकाशे, उरण दंत तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अनुरेणाधिक. बघा, म्हणून बोलले ना वळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दांची बोबडी, ते मनाची तातडी कामा नये. म्हणून बोलले ना जो बोलके म्हणे विशेष, सहस्त्रमुखांचा जो शेष, तोही शिनला निशेष, वस्तू न संगवे. म्हणून माया तिथं आनंदाची फक्त संत सोय सांगती. अशी परब्रह्म वस्तू आहे, ती दाखवायची म्हणजे संत संघाशिवाय पर्याय नाही. म्हणून सद्गुरू बोलले बघा, ते जाणावे परब्रह्म, ते वेदांचे गुह्य परम. कारण सद्गुरू बोलले 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. वेद किती? तर बोले 4. त्या वेदांचं गुह्य परम. बघा, वेदांचं गुह्य दाखवायचं म्हणजे बोलले ना वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी व्हावा भार मात्र. त्या इंद्रायणीमध्ये त्या गाथा बुडवल्या ना, का बुडवल्या? तर बोले आम्हाला ओझ्याचं गाढव बनवलं यांनी. हा, सद्गुरू संत तुकाराम बोलले भगवंता तू लिहिल्या असशील तर वरती येतील, नसते मी लिहिल्या असतील तर बुडतील, आणि तू लिहिल्या असशील तर सगळा भार त्यांनी काय केलं? भगवंतावर दिला. बघा, करता करविता एक रघुनंदन, मी आणि माझं जो विसरला त्यालाच म्हणतात तो सडन्याशी झाला. बघा, जे वेदांचे परम गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. काय धरलं पाहिजे? संत समागम धरलं पाहिजे. सत्संग धरला पाहिजे. तेची आता सांगितलेल जे समाधान सकोल, एक अनुभवाचे बोल अनिर्वाच्य वस्तू. बघा, अनिर्वाच्य वस्तू.
जी वस्तू आहे ना तिचं जे वस्तू बोलले ना परमदुर्लभ, तीच वस्तू, त्या वस्तूचं वर्णन या वाचेनं करू शकत नाही. तिला म्हणतात अनुवाच्य वस्तू. म्हणून बोलले ना सांगताना सद्गुरू बोलले सांगता नाही ते सांगणे. बघा, सांगता नाही ते सांगणे, गोडी कळायला गुळ देणे. बघा, ऐसे सद्गुरू वेणे होणार नाही. बघा, जे सांगता येत नाही म्हणून माणूस बोलतो ना, एकदा डॉक्टर बोलतो ना काय होतंय तुम्हाला, तो बोलतो कसंच होतंय. आता सद्गुरू बोलले कसंच होतंय म्हणजे काय होते. हा, मग सद्गुरू काय बोलले, सांगता नाही ते सांगताय सांगणे म्हणजे काय. अवस्था माणसाची काय झाली माहितीये का, सद्गुरू बोलले सहणी होत नाही आणि सांगताही येत नाही, असा त्याला भवरोग झालेला आहे. काय झालेलं आहे. हा, मग सद्गुरूने काय केलं, तर जेव्हा औषध दिलं, काय औषध दिलं, तर बोलले गोडी कळायला गुळ देणे. बघा, त्याला गुळच देऊन टाकला औषध. बघा, आणि गुळ असा त्याला गोड लागला की गुळाला मुंगळा चिटकला. बघा, म्हणून बोलले ना गोडी कळाया गुळ देणे ऐसे सद्गुरू विने. हा, म्हणून बोलले सद्गुरू बाका. हा, सद्गुरू बाका. हा, ऐसे सद्गुरू विने होणार नाही. बघा, सद्गुरु कृपा कळे जे कळे जाशी, जो शोधील आपणासी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. बघा, आता सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी. पण सद्गुरू नेहमी सांगतात तुमचा आमचा जो परमार्थ आहे तो स्वतःला शोधण्याचा आहे. आज माणूस दुसऱ्याला शोधतोय. हा, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल बाबा, पण स्वतःच्या डोळ्यातलं 6 फुटाचं मिसळ दिसत नाही. आणि ते मुसळ दाखवण्यासाठी सद्गुरू भेट झाली पाहिजे. सद्गुरू भेट झाली की काय करतात, तर 6 फुटाचं मुसळ तुझ्या डोळ्यात आहे हे दाखवतात. हा, म्हणून सद्गुरू बोलले आधी पिंडाचा बारा शोध घ्यावा, मग ब्रह्मांड विवरावा. जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात पाहावे आपणासी आपण तयाशीच म्हणावे ज्ञान. अरे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हा, जयाचं नाही आत्मज्ञान तर जितेची प्रेता समान. बघा, हा, पण सद्गुरू बोलले ना सद्गुरू कृपा कळे ज्याशी जो शोधील आपणाशी. मग सद्गुरू काय करतात, तुम्हाला आम्हाला स्वतःला शोधायला शिकवतात. तर सगळ्यात कठीण असेल ना तर स्वतःला शोधणं. हा, बघा, स्वतःला शोधायचं. हा, स्वतःचे अवगुण ऍक्सेप्ट करून ते दूर करायचे म्हणजे सगळ्यात कठीण आहे. हो, नाही ते आपले अवगुण वाटती गुण हे मोठे पाप करंट लक्षण. म्हणून सद्गुरू ना सद्गुरू कृपा कळे द्यासी जो शोधील आपणासी. हिलाच म्हणतात सद्गुरू कृपा. दुसरी सद्गुरू कृपा शोधतोस कुठे तू बाबा. हा, सद्गुरुशनी कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. सद्गुरू आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू, मुमुक्ष चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जळधर साधकावरी. सद्गुरू भावार्णवीचे तारू, बोधे पावी पैल पारू, महावृत्ती आधारू भाविकांस होय. की सद्गुरू बोलले, पुढे म्हटलं सद्गुरू कृपा कळे ज्याशी जो शोधील आपणासी, पुढे पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. बघा, दृढ करुणी या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात. मग बुद्धी काय झाली पाहिजे, सद्बुद्धी झाली पाहिजे. दृढ बुद्धी करायची म्हणजे काय करायची, तर बुद्धीची सद्बुद्धी झाली पाहिजे. नाही तर माणसाकडं सद्गुरू बोलले बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. हा, हा, भीक मागायला लावणारे आहेत कोण. हा, माणसाला भीक मागायला लावणारे आहेत कोण, ते कुठं बाहेर आहेत का. सद्गुरू बोलले हा, दृढ करून या बुद्धी. मग बुद्धी कशी पाहिजे, दृढ झाली पाहिजे. दृढ करायचे म्हणजे काय करायचं, तर बोलले सद्गुरू बोलले सद्बुद्धी झाली पाहिजे. बघा, आधी घ्यावे आपशुद्धी. आप म्हणजे काय, पाणी. माता पण काय चाललंय, तापशुद्धी. बघा, सद्गुरू बोलले दृश्याचे आंघोळ करतो, पण ही आंघोळ असे श्रवणाचं पाणी या या
श्रवण माध्यमातून आतमध्ये जाते आणि आतली परा धुतली जाते बघा. आपशुद्धी. आता काय चाललंय तर आपशुद्धी बघा. म्हणून आधी घ्यावी आपशुद्धी. आपशुद्धी घ्यावी म्हणजे काय करावं तर पहिलं प्रथम श्रवण करावे. सद्गुरू बोलले कलियुगाला सुरुवात झाली हे जाणून शौनकादी महर्षींनी काय केला 1000 वर्ष चालणारा सत्रयाग सुरू केला. सद्गुरू बोलले हा यज्ञ चालू आहे. हा आणि इथे शब्दांची आहुती त्या यज्ञामध्ये टाकली जाते. आणि सद्गुरू बोलले या शब्दांची आहुती म्हणजे श्रवण केलं पाहिजे. सद्गुरू बोलले बघा आधी घ्यावी आपशुद्धी तेने लागे समाधी अकस्मात बघा. अशी समाधी लागली पाहिजे ना. तप झालं तप. उपराटा नामासाठी तो वाल्मिकी तरला उठाउठी भविष्यवदला शतकोटी चरित्र गुणांत ते. वाल्मिकी जे ते तप केले ना ते वन सुद्धा पावन पुण्य पावन झाले. तिथल्या शुष्क काष्ठाला सुद्धा अंकुर फुटले तपमुळे जायच्या बघा. कुठल्याही प्रकारचा शास्त्राधार बघितला नाही की शास्त्रात तुला कुठल्याही प्रकारचं परिमार्जन नाही पाहिला बोलले शास्त्राधार. रामकथेचा विस्तार विस्ताराला जेणे बघा. वाल्मिकी जे तप केले ते वन पुण्य पावन झाले. शुष्क काष्ठाला सुद्धा अंकुर फुटले. सद्गुरू बोलले दृढ करणे बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी तेने लागे समाधी. अशी समाधी लागली की अंगावर वारूळ झालं तरी कळलं नाही. नारद स्वारी ज्यावेळी 12 वर्षांनी पुन्हा त्या वाटेने जात होती तर राम 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 असं नाम जप ऐकू येत होता. तेव्हा बघितलं वारुळात तर बाजूला करून बघितलं तर आतमध्ये देहाचं वारुळ झालं होतं. काय झालं होतं देह एकदम शुष्क झाला होता बघा. तेजपुंज देह झाला होता. आणि बोलले रामाचं येणं केलं रामा येणं. सद्गुरू बोलले शतकोटी रामायण लिहून घेतलं. पूर्वी होता वाल्ल्या कोळी जीव घातकी भोंडळी तोची बंदी सकाळी विभूती आणि ऋषीश्वरी. वाल्मिकी ऋषी जर बोलले नसता तर आम्हास कैची बोलले रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे रामा येणं रामाचं येणं केलं बघा. राम यायच्या अगोदर शतकोटी रामायण लिहून ठेवलं बघा. मग आता पण काय झालंय रामा येणं. आता कुठला रामा आता रामा कळला पाहिजे. रामा कुठे येणं तर जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं तिथं येणं बघा. वाल्मी एक सद्गुरू बोलले रामाचं येणं करायचं म्हणजे वाल्मिकी ऋषी बोललाच नसता. रामाचं येणं करायचं मग सद्गुरू बोलले वाल्मिकी ऋषीचं बोलिलाच नसता तर आमास कैची रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. ऋषी होते थोर थोर बहुत केला कवित्व विचार. अरे बोलले परित वाल्मिकी सारखा कवी श्रवण न भूतो न भविष्यती. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. आपली जागा तरी पावन होई बाबा. म्हणून अरे 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 ज्ञाना झालासी पावन. ज्ञानाला पावन करण्याचा अधिकार एका ज्ञान ईश्वराचा. म्हणून सद्गुरू बोलले दृढकडे या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी तेने लागे समाधी अकस्मात. सगळ्यात कठीण असेल ते आपशुद्धी घेणं बघा. दृश्यातलं तीर्थ पिणं सोपं आहे पण आपशुद्धी करून घेणं बघा. दृश्यातले आंघोळ करणं सोपं आहे पण आपशुद्धी करून घेणं सगळ्यात कठीण आहे. आपशुद्धी म्हणजे काय प्रकार 3 आहेत. एक नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेल्यावर. एक इकडून काढलं इकडून काढलं. त्या कानाने ऐकलं या कानाने सोडून दिलं. एक कानाने ऐकलं मुखातून सोडून दिलं. आणि एक अशी अपशुद्धी दाखवली जे ऐकल्यानंतर परेमध्ये गेले आणि परेमध्ये सगळे बाहेर कामक्रोधादी मनाचा नाश झाला. त्याला म्हणतात अपशुद्धी बघा. पण तुमच्या आमची शुद्धी करून घ्यायची. काय करायची अंतरी पापाचा मळकटा धुवनी चोकटा करे वृत्ती. म्हणून वृत्ती व्हाय निवृत्ती काय पाहिजे निरूपण पाहिजे. म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. आपले मूळ बरे शोधिता. मग शोधता का. मग शोधायला कुठं गेलं पाहिजे. काशीला बनारसीला तिरुपतीला जाऊन गोटा करून शोधता येईल का. शोधायचं म्हणजे जिथं जिथं खायची बैसोनी करा एकचित्त आवडीने आनंद आळवावा बघा. शोधायला कुठं बाहेर जायची गरज नाही. जागोजागी वैकुंठाधिपती प्रत्येकाच्या जवळ आलेलं आहे. आम्ही तुमचे गावात समीपत वास करू हे निश्चिंत. कलत्र पुत्र इष्ट भ्रात्र मिळून भेटा तुम्ही आम्हा. आणि एकदा भेटलाव ना
की मग न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भा कधी तिथे वेळी ऐसे बरी सद्गुरुशी पण सद्गुरुला आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वार्ता आपली वार्ता कसली तर बोले माईक माईक बोलल ते काय संसारातच बोलल ते काय बोलल शारीरिक व्यंगावरती दुःखावरतीच बोलल कधी परमार्थावरती बोलला का रे परमार्थ कधी बोललास परमार्थाच्या गोष्टी कधी केल्यास उकळ्या पाकळ्या कुणाची चाडी निंदा लालस्ती केली बघा माईक वार्ता बोलले काय बोलले पुढे बोलले ना आपले मूळ बरे शोधित आपली तो माईक वार्ता पुढे वस्तू तत्वता समाधान पुढे वस्तूच तत्वता समाधान बघा म्हणून बोलले वस्तू परम दुर्लभ जी समाधान असं समाधान समर्थाने देऊन टाकलं की होईल ते होईल ना का जाईल ते जाईल ना का तोडूनच टाकली हो तुमच्या आमच्या मनातली आशंका जन्म आणि मृत्यूची बघा एवढं समाधान दिलं समर्थाने बघा काय नको आता त्यांची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई ना आवडी हीची माझी सर्व जोडी न लगे समर्था न लगे मुक्ती धन संपदा असं समाधान दिलं ना की बोले न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा बघा तू का म्हणे गर्भवासी त्या सुखाचा गर्भवास तुमचा आमचा मनुष्य जन्म तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखाचा गर्भवास फक्त मनुष्य जन्म तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई ना आवडी हीची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा सगळं संत संगात मिळतंय मुक्ती नको धन नको संपदा नको मला डायरेक्ट पाहिजे ते काय संत संग द्या मग तुम्हाला आम्हाला मिळाला आहे ना तर टिकवता कसा येईल जास्तीत जास्त दृढ होईल कसा म्हणून सद्गुरू बोलले ना आपले मूळ बरे शोधिता आपली तो माईक वार्ता पुढे वस्तूच तत्वता समाधान आत्मा आहे सर्व साक्षी बघा हे बा कोणी जे पूर्वपक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोच सिद्ध सर्व साक्षी म्हणजे काय तो भरून उरलाय सगळ्यांना तो जळीस्थळी काष्टी पाषाणी तो भरून राहतो येत नाही तू जात नाही असं तर अशी सर्व काळ आत्मा आहे कसा तर बोले सर्व साक्षी हे बोली जे पूर्वपक्षी सर्वच बोलतात हे सगळेच बोलतात परंतु दृढ निश्चय कुठलाच नाही ठेवलेला बघा सद्गुरू बोलले हे बोली जे पूर्वपक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोच सिद्ध बघा तर सिद्ध हा चौथा आहे बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध बद्ध मोक्ष साधक आणि सिद्ध सद्गुरू बोलले सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्व साक्षी ते अवस्था आत्मा तीव्र प्रता अवस्था तिथं मग सर्व साक्षी ती अवस्था कुठली सद्गुरू बोले सिद्धांत वस्तू लक्षू जाता सद्गुरू बोले सद्गुरू जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या आणि तुर्येच्या पलीकडे उनमनी म्हणजे काय तर विषयांचा लवलेशच नाही देही असून विधेय पुढे म्हणणार सर्व साक्षी ते अवस्था सर्व साक्षी अवस्था कुठली सर्व साक्षी अवस्था कुठली तर बोले ऊ न मणी बघा आत्मा तीव्र प्रता बोलले बघा अवस्था तिथं फक्त तुझी अवस्था ही कोणी केली ती बघू तो आहेच तू सांभाळणार आहेच अवस्था तिथं तू सांभाळणार आहेस जन्मापासून मृत्यूपर्यंत तुला सांभाळणारच आहे तू किती अवगुण केलेस किती वाईट केलंस किती दरोडे केले किती चोऱ्या केल्या किती माऱ्या केल्या तरी तुला सांभाळणार आहे पण ज्या दिवशी त्याचा टायमिंग संपेल ना त्या दिवशी तू काही कर थांबणार नाही हो म्हणून सद्गुरू बोलले काय करून जायचं हे कळलं पाहिजे हो माणसाला म्हणतो पदार्थ ज्ञान जेव्हा सरे मग माणसाला ज्ञान आहे कुठलं तर बोले पदार्थाचं पदार्थ म्हणजे काय या डोळ्यांनी जे जे दिसतंय त्याला म्हणतात पदार्थ लोकांचं आहे ते ज्ञान बाह्यात करायचे मग आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थक पुढे म्हणतात ना द्रष्टा द्रष्टेपणे नुरे ते समय उतरे कुंजमीपणाचा बघा
जोपर्यंत पदार्थाचं ज्ञान मायनस होत नाही तोपर्यंत दृष्टेपणे नुरे ते समय उतरे पुंज मीपणाचा. हा मीपणाचा जो डोंगर डोक्यावर घेऊन फिरतोय ते कधी उतरल? म्हणून मी आणि माझं अवघं भ्रांतीचं ओझ बघा. आणि मी आणि माझं जो विसरला त्यालाच म्हणतात सडण्याशी झाला बघा. तेव्हा दृष्टेपणे नुरे ते समय उतरे पुंज मीपणाचा. जेथे मुराले मी पण. आता मुराले मी पण मुरालो कुठं? तर ज्या दिवशी श्रवणाला आलो ते मुराले मी पण. मी आणि माझं विसरलो बघा. कारण सगळ्यात कठीण आहे मी आणि माझं विसरणं बघा. ते मुराले मी पण ते जे अनुभवाची खुण. मग अनुभव आला ना त्यालाच म्हणतात अनुभवाचे समाधान. कुठला अवगुण कधी गेला नाही पण कळला नाही पण गेला. म्हणून समाधान ते सज्जनाचे योग आहे. सज्जनाचा योग आला तर समाधान, नाहीतर मग सद्गुरू बोलले समाधान या विश्वामध्ये कुठेच नाही हो ठिकाण. या विश्वामध्ये समाधानाचं ठिकाण कुठलंच नाही. पुढे म्हटलं येते मुराले मी पण तेची अनुभवाची खुण अनुर्वाचे समाधान या कारणे बोलीजे. अत्यंत विचाराचे बोल अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा बघा. शब्दा करिता अर्थ कळे. आता शब्द असल्याशिवाय अर्थ कळणार नाही हो. पहिला शब्द कळला पाहिजे आणि शब्द कुणाचा हे पण कळलं पाहिजे बघा. शब्दाकरता अर्थ कळे बरोबर आहे पण शब्द कुणाचा हे नाही कळलं. नेहमी सांगतात तो ती आणि ते. तो ती आणि ते तो ती ते. मग शब्द कुणाचा? मायेचा का त्यांचा का त्याचा? शब्द कुणाचा? बोले ना शब्दाकरता अर्थ कळे. अर्थ कळे बरोबर आहे पण शब्द कुणाचा हे पहिलं कळलं पाहिजे. हा शब्द कामाचा आहे का शब्द लोभाचा आहे का शब्द क्रोधाचा आहे? शब्द कुणाचा आहे? शब्द मत्सराचा आहे का संशयाचा आहे? कुणाचा शब्द आहे? शब्दाकरता कळे अर्थ. त्यांची भाषा शिकता आली पाहिजे. ते आतून बोलतात आणि माणसाला अधोगतीला पाठवतात पण त्यांची भाषा ओळखायचं सामर्थ्य जा सद्गुरूशी शरण बघा. शब्दा करता कळे अर्थ पाहता शब्द व्यर्थ. आणि एकदा शब्द कळला सद्गुरू बोलले अर्थ कळला की शब्द व्यर्थ होतो बघा. मुक्याने गुळ खाल्ला सद्गुरू बोलले एकदा गुळ हा शब्द की सद्गुरू बोलले खाल्ला म्हटल्यानंतर तो गुळ बाजूला गेला. शब्द फोलकडे गुळ डोळ्यासमोर आला. एखाद्या वस्तूचं ओळख देण्यासाठी शब्दाचा वापर केला जातो. कशा करता? या अमक्या वस्तूला अमके म्हणतात तमक्या वस्तूला तमकं म्हणतात की लगेच ते डोळ्यापुढे येते. गुळ म्हणला की गुळ डोळ्यापुढे येतो. साखर म्हणले की साखर डोळ्यापुढे येते. असं सगळं डोळ्यापुढे येते ना जी गोष्ट बोलली ती. म्हणून ना पुढे बोलले ना अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगे ते यथार्थ परी आपण मिथ्या. सद्गुरू बोलले म्हटलं शब्दाकरिता वस्तू वासे वस्तू पाहता शब्द नासे शब्द फोल अर्थ असे घनवटपणे बघा. भुसा करता धान्य निपुजे धान्य घेऊन भूस टाकीजे तैसे शब्द भुसा जाणीजे अर्थ धान्य. सद्गुरू बोलले अर्थ धान्य आणि भूस कळलं पाहिजे. माणूस काय करतोय? धान्य सांडतोय ना भूस खातोय. पण त्याला चांगलं आवडत नाही हो. सद्गुरू बोलले त्याला घरचं जेवायची आवड नाही त्याला बाहेरचं लागतं. बाहेरचं त्याचं नाव आहे हॉटेल. म्हणजे काय? बोले तब्येत पार हॉटेल हो. पुन्हा जायची आणि तब्येत हटल्यानंतर हॉस्पिटल. त्याचं नाव आहे हॉस्पिटल.
हाऊस फिटेल म्हणजे काय तर बोलले पुन्हा जायची इच्छा व्हायची ना, एवढी हाऊस तुझी फिटेल. बघा, मग हे सगळं कळलं पाहिजे हो. म्हणून सदू बोलले घरचं खाव, बाहेरचं खाऊ नकोस. आता घरचं कळलं पाहिजे. हा, तुम्ही आम्ही आता घरचं खातोय, तुम्ही आम्ही आता जे खातोय ना ते कुठलं खातोय? ज्याच्यावर बसत नाही माशी आईशी अन्न दे मज उपाशी, कृष्ण म्हणे अर्जुनाचे. बघा, याला म्हणतात दिव्यान. म्हणून बोलले एक दिव्यान्ने भक्षिती एक विष्टा सावडती, एक आप वर्तती आपण घेतल्या वर्तते अभिमान. बघा, हा, पाठवडिलांचा अभिमान वर्तन वर्तन चाललंय त्याचं. बघा काय फायदा आहे. हा, सद्गुरू बोलले भूस भूसा करता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तसे शब्द भूस जाणीजे, धन्य धान्य अर्थ अर्थ धान्य. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. शब्द फलगट आहे. फलगट म्हणजे काय? हवेने जे उडतो ना कोंडा, त्याला फलगट म्हणलेलं आहे. बघा, शेंगाचे फलगट बाजूला केले की दाणे दाणे राहतात. ते शेंगदाणे ते भात 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 राहतं ना, त्याच्यात तूस ते उडून जातं. त्याला एक हवेचा ब्लोअर लावलेला असतो, तो उडून जातो. म्हणजे काय? तसा शब्द हा भुसा आहे आणि अर्थ धान्य आहे. बघा, मग आपल्याला घ्यायचं का हे कळलं पाहिजे. मग भुसा घ्यायचा का धान्य घ्यायचं, अर्थ घ्यायचा का शब्द घ्यायचा, तू ठरव. तुला बनवलाय ना राजहंस, पण शीर निर निवडण्याचा अधिकार एका राजहंसाचा. सार तुझी घे आणि असार ते जाणून टाकावे, या नाव श्रवण भक्ती. बघा, पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, पैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. शब्द बोलवली राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणे न साहे उपमा तया अर्थासी. बघा, भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाचांश ते जावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. सद्गुरू बोलले दृश्या वेगळे बोलिजे, त्याची वाशांश म्हणजे, याचा अर्थ तो जाणीजे, शब्द लक्षांश. ऐसा जो शुद्ध लक्षांश, तोची जाणावा प्रपक्ष, स्वानुभव तो अलक्ष लक्षीला नवचे. तर लक्षांश कळला पाहिजे. लाखामधला एक अंश म्हणतात त्याला लक्षांश. हा, लाखात एक. मग या सृष्टीची बोलले काय कमी लोकसंख्या आहे का? सगळेच काय श्रवणार नाहीत, बाकीचे कुठं कुठं फिरतायत. बघा, पण सगळे लक्षांश कळला पाहिजे. बघा, ऐसा जो शुद्ध लक्षांश, जो शुद्ध शुद्ध लक्षांश तो 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 परमार्थाला आला. बघा, तोची जाणं अपूर्वपक्ष. आपला पूर्वपक्ष काय? हा, दरा मारा झोडा कापा, वाल्याचे पण बाप आपण होतो. बघा, हा, वाल्यानंतर रांजण भरून माप ठेवलं होतं. आपण माप ठेवले का कुठलं? सद्गुरू बोलले. हा, बोले ना, तो विश्वामित्र वशिष्ठांची शतपुत्र मारता झाला. आता सद्गुरू बोलले एवढी पोरं होती का हो वशिष्ठाला? 100 चांगले विचार त्यांनी मारले. काय केले? विशिष्ट वशिष्ठाचे 100 चांगले विचार त्यांनी मारले. हा, आणि शेवटी पश्चातापाने दग्ध झाला. बघा, म्हणून सद्गुरू बोलले आपला पूर्वपक्ष काय? हा, धरा मारा झोडान कापा, हा आपला पूर्वपक्ष. सद्गुरू भेट झाली, 2 हात तिसरं मस्तक जोडायला शिकवलं. म्हणून पूर्वपक्ष काय? स्वानुभव तो अलक्ष लक्षीला नवचे. आता या वाचेनं वर्णन करू शकत नाही असं लक्षीला नवचे. बघा, जे ते गाळून सांडलेले नाभा, तो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित कैला. बघा, सगळं गाळून दिलं, गाळून. बघा, आणि अनुभवाचा गाभा म्हणजे काय? तर गर गर काढून दिला, अनुभवाचा गाभा. बघा, सद्गुरू बोलले ऐसा तोही उभा, म्हणून विठेवर उभा आहे. कुठे उभा आहे? 28 युग झाली, युगी 28 पांडुरंग विटेवरच उभा आहे. वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष परब्रह्म आलंय. पण गा काय गा? बघा, हा, काय गायचं हे माणसाला कळलं पाहिजे. हा, म्हणून बोले ना ऐसा तोही उभा कल्पित केला. बघा,
माणसानं कल्पना केली नाही, प्रत्यक्ष आहे. जोपर्यंत पांडुरंग विटेवर आहे तोपर्यंत विटेला किंमत आहे. जोपर्यंत पांडुरंग विटेवर आहे तोपर्यंत वीट उभी आहे. एकदा पांडुरंग या विटेवरनं उतरला की या विटेला 4 जण उचलायला लागतात, म्हणजे वीट कळली पाहिजे. आणि वीट न कळल्यामुळं पांडुरंगाला विटेवर उभा केला लोकांनी. बघा, तर पांडुरंग कळला पाहिजे. सद्गुरू बोलले, मिथ्या कल्पनेपासून झाला खरे पण कैसे असेल त्याला, म्हणून हे अनुभवाला ठावच नाही. मिथ्या कल्पनेपासून झाला. मिथ्या कल्पना. आता सद्गुरू बोलले तर हा कल्पनेचा जो भाग आहे ना, तो कसा आहे माहितीये का? तुमच्या आमच्याकडे जी कल्पना आहे ती कल्पनेतली कल्पना आहे. बघा, आणि ही जी सृष्टी तुम्हाला आम्हाला दिसते ना डोळ्यांनी, त्याच्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं की यद द्रष्टम तद नष्टम. जे दिसेल ते नसेल, जे येईल ते जाईल, जे असत जे असेल सर्व काळ ते एक, जे दिसत नाही. बघा, म्हणून सद्गुरू बोलले तुम्ही आम्ही जे वावरतोय ना, हे कल्पनेची सृष्टी आहे. आता ही कल्पना कोणाची? तर बोलले ब्रह्मदेवाच्या कल्पनेच्या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही वावरतोय. आणि माणूस त्याला शाश्वत समजतोय. काय समजतोय? बघा, सृष्टीमध्ये आपण कोणाच्या सृष्टीमध्ये आहोत? कल्पनेच्या. तर बोले ब्रह्मदेवाच्या. माणसाला वाटतं ही कल्पनेची सृष्टी खरोखर आहे, सगळं दिसतंय. पण सद्गुरू बोलले यद नष्टम तद नष्टम. सद्गुरू बोलले त्यामध्ये म्हणतं ना, मिथ्या कल्पनेपासून झाला खरे पण कसे असेल त्याला. सद्गुरू बोलले कल्पनेच्या सृष्टीमध्ये खरे पण कसे असेल त्याला. हा, याच्या क्षणी मरून जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. कल्पनेच्या सृष्टीला माझे माझे म्हणतोसी म्हणत मृखा. देह पडताची ठेवली आहे नीची ओळी. मग करा काय ते आत्ताच करा. सृष्टी कल्पनेची, आणि या कल्पनेच्या सृष्टीत हा वावरतोय, आणि त्याच्यामध्ये हा कल्पनेमध्ये कल्पना करतोय. बघा, म्हणून कल्पने मना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वता राम भेटी. बघा, पण बोले ना, म्हणून तिथे अनुभवाला ठावची नाही. इथं अनुभव नाही चालणार, इथं स्वानुभव पाहिजे. काय पाहिजे? अनुभवाला ठावची नाही बोललो. म्हणजे तुझे विना अनुभव हे बोलण्याची तो व्हावं, या कारणे नाही ठाव अनुभवासी. सद्गुरू बोलले तुला किती जरी अनुभव असला ना, तरी इथं जे चालतं ना ते वेगळं आहे. समजलं का? तुझा अनुभव इथं काही कामाला येणार नाही. तू बरेच अनुभव घेतेस, आम्हाला माहिती आहे. पण सद्गुरू हे अनुभव तुला इथं फक्त कशा करता येतील की बाबा मी होतो कुठं, मी आलो कुठं. बघा, कारण जोपर्यंत सिंहावलोकन होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला मार्गक्रमण केलंय का नाही ते कळत नाही. बघा, सिंह ज्यावेळी, जंगलचा राजा सिंह ज्यावेळी चालतो ना, त्यावेळी दोन्ही बाजूला बघतो, सिंहावलोकन करतो. तसं सिंहावलोकन तुम्हाला आम्हाला पाहिजे हो. कोण होता असं तू, काय झाला असं तू. बघा, म्हणून सद्गुरू बोलले तुझे विना अनुभव हे तो बोलले जे व्हावं, या कारणे ठाव अनुभवासी. अनुभवे त्रिपुटी उपजे. द्वैतची अद्वैती द्वैतची लाजे. म्हणून बोलले साजे अनुर्वाच. अद्वैती द्वैतची लाजे. मग जोपर्यंत अद्वैत दाखवत नाही तोपर्यंत सद्गुरू बोलले द्वैताची लाज वाटणार नाही हो आपल्याला. तुम्ही आम्ही संतांची निंदा करणारी माणसं ना. सद्गुरू भेट झाली, संतांनी सरळ सांगितलं, सद्गुरूंनी सरळ सांगितलं, बाबा संतांची निंदा केली, निंदा नाही बरी. संतांची निंदा केली, निंदा नाही बरी. ते काय करतात? तर बोलले श्रवणाला बसवतात. काय करतात? बघा, निंदा केली की कारण निंदक आमचा सखा बोलले, तो वस्त्रीत होतो फुका, बिन पगारी फिल फुल अधिकारी. म्हणून बोले ना, दिवस रजनीचे परिमित्य. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. दिवस आणि रात्र याला मर्यादा दिलेली. बघा, बरोबर सूर्य अस्ताला, सूर्य उगवणे, हे सगळं मर्यादा लावून दिली. दुगडा करवी आडविले आगाध पाणी. बघा, हे कैसे कैसे केले त्याचा तोच जाणे. बघा, प्रत्येक गोष्टीला मर्यादा लावून दिली. पुढे समर्थाने लिहून ठेवलं, दिवस रजनीचे परिमित्य, मर्यादा. करावा या मूळ आदित्य. मग आदित्य कळला पाहिजे. आदित्य म्हणजे सूर्य. म्हणून जे दीपाची दिशेना, ते नेत्रांची निवसना, 16 कळी पूर्ण शशी, परी तो दाखविना वस्तूशी, तीव्र आदित्य कळारासी, परी तोही दाखविना. चिरले वाळाकृत ही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तूशी, तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखविना. म्हणून बोलले ना, सद्गुरू बोलले आदित्य कळला पाहिजे. मग आदित्य कुठे आहे? म्हणून बोलले ना, सूर्याचे अधिष्ठान डोळे.
हा, तो डोळ्यात बसून बघतोय. हा, सद्गुरू बोलले, तो आदित्य गेले उर्वरित त्यासी कैसे म्हणावे, काय म्हणावे. शब्द म्हणण्याचा विचार. हा, व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेली उच्चार कैसा करावा. बघा, शब्द म्हणण्याचा विचार. हा, व्हावया मूळ ओंकार, मग ह्याच्यासाठी काय पाहिजे, तर मूळ ओंकार पाहिजे ना. आकार उकार मकार अर्ध मात्रा तो ईश्वर, म्हणून ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ अनाथांच्या नाता तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. बघा, मूळ स्वरूप आहे ते ओंकार स्वरूप आहे. कसं आहे बघा, सद्गुरु बोलले. मग शब्द जिथं मौन्य होतात तिथं त्याला कार्याला यावं लागतं. शब्द मौन्याचा विचार व्हावयामुळे ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा. मग ओंकार गेलिया आत्माराम सगळा ठाई, अनुमात्र तो कोटीची नाही. बघायला गेलं दिसत नाही, पण तो चराचर सृष्टीला चालवतोय. तो मुंगीला सुद्धा तो चालवतोय. त्याला म्हणतात आत्माराम. म्हणून आम्ही उपासना करतो ती आत्मारामाची. आणि हीच ती आत्माराम उपासना तेने पावेल निरंजना, निसंधी अनुमाना ठावशी नाही. शब्द मौन्याचा विचार व्हावयामुळे ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा. अनुभवाने अनुभविता सकळ हे मायेची करिता, ते माया मुळी नसता त्यासी काय म्हणावे. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. बघा, पण सद्गुरू बोलले, इथं कुठल्याही प्रकारचं फी घेतली जात नाही. आला तरी सुखे या, गेला तरी सुखे जा. बघा, सुखची केवळ बघा वेगळेपणाची माता, ते लटकेची वंदे सुता, म्हणजे अभिन्नता मुळीच आहे. अजन्मा होता निजेला, तेने स्वप्न देखीला, सद्गुरूस शरण गेला संसार दुःखे. आता अजन्मा कळला पाहिजे, जो जन्मलाची नाही ठाईचा. म्हणजे अजन्म आहे कुठे. हा, तूची आहेसी ब्रह्म, हे विषयी संदेह ब्रह्म मानूच नको. अजन्मा कसा होता, तर निजेला होता. कसा होता, अजन्मा होता निजेला, तेने स्वप्न देखीला. हा, तर स्वप्नात स्वप्न बघा. हा, माणूस काय करतोय, स्वप्नात स्वप्न बघतोय. हा, अगोदर स्वप्नात स्वप्न बघतोय, स्वप्न देखील. आणि नंतर काय झालं तर बोले सद्गुरू शरण गेला. म्हणून त्याला म्हटले सद्गुरू शरणागतांची वाय चिंता, तो एक सद्गुरू दाता, जैसे बालक वाढवी माता, नाना यत्न करुणी. बघा, अजन्मा होता निजेला, त्याने स्वप्न देखीला, सद्गुरू शरण गेला संसार दुःखे. मग संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाती. म्हणून संसार हे दुःखाचं मूळ आहे. हा, सद्गुरू बोले संसार हे काय, तर दुःखाचं मूळ आहे. त्याच्यामध्ये जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, बोले चळे ना ऐसा. बघा, पण बोले ना सद्गुरू शरण गेला संसार दुःखे, कारण संसारामध्ये दुःखच आहे. किती जरी नेटका गेला तरी फाटका होत असे. मग संसाराचं आणि परमार्थाचं जाग दोन्ही जागा सारखी पाहिजेत. नाही तर आपलं संसाराचं जाग हे भलं मोठं, परमार्थाचं जाग छोटं होतं. रथ मार्ग क्रमणच करत नव्हता. सद्गुरू भेट झाली, दोन्ही चाकं सारखी केली, परमार्थ पण सारखा केला आणि संसार पण आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ घ्यावी विवेका सांगून दोन्ही चाकं समान केली. आता रथ मार्ग क्रमण करतोय. बघा, म्हणून बोले ना सद्गुरू कृपेस्तव. मग कुठली काय पाहिजे, तर कृपा पाहिजे. हो बघा, सद्गुरू कृपा लिहिणं सोपं आहे, पण कृपेत राहणं सर्वात कठीण आहे. बघा, सद्गुरू कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली अठाव पुसे अज्ञानाचा. मग अज्ञान मूल हरणम पुसे अज्ञानाचा, अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरू पादोदकम पिबेत. हे सद्गुरू चरणांत तीर्थ अखंड सेवन करा पाहिजे. प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी करावे आणि अखंड का करत राहावे, तर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. बघून बोले ना सद्गुरू कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली अठाव पुसे अज्ञानाचा.
आहे तितके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसोन काही, शून्यत्वातील शुद्ध ज्ञान जेणे झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती, अद्वैत निर्गुण होता निमाळी देहाची देताची वार्ता, अद्वैत निर्गुण होता निमाळी द्वैताची वार्ता, ज्ञान चर्चा बोलू जाता जागृती आली. हा, जोपर्यंत ज्ञान चर्चा बोलता येत नाही तोपर्यंत जागृती हा विषयच ठेवलेला नाही बघा. कारण सगळं कार्य झालं पाहिजे ते स्वप्नामध्ये नाही तर बोले जागृतीमध्ये झालं पाहिजे. नंतर स्वप्न आहे, पहिली जागृती. जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरिया. जागृती आली मग जाग कधी आली, नाही तर माणूस जागा असून झोपलेल्यासारखा होता, जितची प्रेता समान. सद्गुरू बोले ध्यान चर्चा बोलू जाता जागृती आली बघा. मग जाग कधी आली, सद्गुरू भेट झाली तेव्हा जाग आली. श्रोता व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, पुढे पावता समाधान अंतरी कळे, तेने तितके ज्ञान घेतले तितके स्वप्नावारे गेले, अनुर्वाच्य सुख उरले शब्दात इथं. आता जे उरले ते काय तर बोले अनुर्वाच्य सुख, या वाचेनं वर्णन करू शकत नाही असं सुख. हा, म्हणून बोलले सुख सुख म्हणता काही बोली जायचे नाही. सर्व सुख सुख हे मानण्यात आहे. सद्गुरू बोलले सुखे देण्यात आहे. पुढे बोले ना, जितके ज्ञान कथिले तितके स्वप्नावर गेले, अनुर्वाच्य सुख उरले शब्दात इथं, ते शब्द विन ऐक्यता, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. ने स्वप्नी स्वप्न देखीला, जागा जवळ जागृती आला, ते शब्द कुंठित झाला अंत न लगे. या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेने अंतर निवळ समाधान कळे. तव शिष्य विनविले, जी हे आता निरूपिले, ते बोली पाहिजे बोलिले मागवते स्वामी, मज कळाया कारण केलेची करावे निरूपण. येथील जे का निजकून ते मज अनुभवावी बघा. सद्गुरू बोलले अजन्मा तो सांग कवण, तेने कैस्या देखीला स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोलले आहे. जाणून शिष्याचा वादर, स्वामी देती प्रत्युत्तर, तेची आता अति तत्पर श्रोती तेथे परिसावे. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूची जाण, तुला देखील स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, तेथे तुवा संसार विचार केला. रिगोणी सद्गुरु स शरण, काढून शुद्ध निरूपण, यासी करीसी ऊन खून प्रत्यक्ष आता. याचाची घेता अनुभव, बोलले तितके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती बघा. ज्ञान गोष्टीचा गलबला, सर्ण अर्थ प्रकटला, याचा विचार घेता आला अनुभवंतरी अनुभव. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती. या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही, अनुभव अनुभवी वीराला, अनुभवे विन अनुभव आला. हाही स्वप्नीचा चेला नाहीस बाप्पा, जागा झाल्या स्वप्नवरवी, स्वप्नी म्हणसी अजन्मा तुम्ही, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खून, आली परिते सत्य स्वप्न ब्रह्मरूप. जागृती या पहिलीकडे, ते सांगणे केवी घडे, ते जे धारणाची मोडे विवेकाची. म्हणून हे समाधान, बोलताची ने ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खून ओळखावी. ऐसे आहे समाधान, बोलताच नये जाण, इतकेन बांडी खून निशब्दाची. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, अनुर्वाच्य नाम समाज 10वा. जय जय रघुवीर समर्थ.